ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी सांगोला माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सांगोला माझा। घेरडी येथील समाधान मायाप्पा घुटुगडे या एका हुरहुन्नरी विद्यार्थ्यानं यश संपादन केलं। म्हणजेच उपजिल्हाधिकारी पदी जशी निवड होते असं समजताच घेरडी गावामध्ये एकच जल्लोष पाहावयास मिळाला। म्हणजे गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये आपण पाहतोय की समाधान यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे। आज घेरडी गावामध्ये दाखल होताच समाधान यांच्यावरती गावामध्ये प्रवेश करताच त्या ठिकाणी टाळ्या, शिट्ट्या, फेटे उडवणे, गुलालांची उधळण देखील करण्यात आली। आणि नेमकं या यशाचं गुपित काय आहे आणि कशा पद्धतीने अगदी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असताना सामना करून अनुकूल परिस्थिती कशी निर्माण केली आणि गरीब परिस्थितीतून शिक्षण कशा पद्धतीने घेतलं हे आज आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। नमस्कार, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। धन्यवाद सर। सांगोला माझा न्यूज चॅनलचे पण मी आभार व्यक्त करतो की ते माझी मुलाखत घेण्यासाठी इथं आलेले आहेत। धन्यवाद सर। प्रथम प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचं बालवयीन शिक्षण कोणत्या ठिकाणी पार पडलं आणि बालवयीन शिक्षण घेत असताना तुमचे अनुभव काय आहेत ते थोडेसे शेअर केले तर आम्हाला बरं होईल। सर, मी लहानपणापासूनच माझे वडील मुंबईत स्थायिक असल्यामुळे माझं लहानपणीचं शिक्षण मोहिते पाटील विद्यालय मानकुर्द येथे झालं। म्हणजे माझं बालवयीन 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण तेथेच झालं होतं मानकुर्द येथे। त्यावेळेचा अनुभव कसा होता? म्हणजे एकंदरीत इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला रुची होती, गणित विषयामध्ये होती, काही सामान्य विज्ञानामध्ये होती आणि एकंदरीत तिथलं माहोल कसा असायचं आणि कोणते शिक्षक तुमच्यावरती प्रेम करायचे आणि तुम्हाला म्हणजे यातून ऊर्जा कशी प्राप्त व्हायची? सर, माझं बालवयीन बोललं तर मी 1ली, 2री, 3रीला एक सामान्य विद्यार्थी होतो, ॲव्हरेज विद्यार्थी होतो, इतकाही हुशार नव्हतो। पण 3री 4थीला मी गणितातला हुशार विद्यार्थी होतो। बाकीचे विषय मला एवढे आवडीचे नव्हते पण गणित खूप आवडीचा होता। मग 5वी ते 10वी पर्यंत माझं सहज म्हणजे एक चांगला विद्यार्थी हुशार होतो। पण पहिल्या 4-5 मध्ये तर माझा नंबर यायचा शाळेमध्ये, पण सरासरी ॲव्हरेज विद्यार्थी असल्याप्रमाणे होतो, चांगले गुणही मिळायचे। आणि गणित हा माझा तेव्हाही विषय आवडताच होता इतर विषयांपेक्षा। निश्चितच जसं काय आपल्याला नवनियुक्त उपजिल्हाधिकारी या ठिकाणी सांगतायत की त्यांचा जो गणित हा विषय आहे तोच आवडीचा होता। जसं की आज बालवयीन शाळेमध्ये आपण बघत असतो की गणित हा विषय माझा नावडीचा असतो सर्वांचा, परंतु यांचा जो गणित हा विषय आहे तो निश्चितच आवडीचा आहे। याचबरोबर आम्ही आपल्याला असं विचारतोय की आपलं माध्यमिक शिक्षण जे आहे, हायस्कूल लेवलचं जे शिक्षण आहे ते कोणत्या ठिकाणी पार पडलं? तिथेच माझं 1ली ते 10वी पर्यंतचं सर्व शिक्षण हे मोहिते पाटील विद्यालय मानकुर्द येथे झालेलं आहे। 10वीचा निकाल लागला त्यावेळी तुम्हाला किती गुण होते आणि तुमचे एक्सप्रेशन्स कसे होते? 10वीचा निकाल खूपच अनपेक्षित होता, कारण की आयुष्यात मला 90च्या वर मार्क पडणारा एकच निकाल होता। त्याच्या आधी कधीही पडले नव्हते आणि नंतर कधीही पडले नाही। 92% होते मला मार्क 10वीला। आणि तो खूपच अनपेक्षित होता, पण आम्हाला सर्वांना उल्हास देऊन गेला। सुखद धक्का होता तो एक प्रकारे। आणि घरात म्हणजे वडिलांना पण माझ्यावर खात्री पडली तो निकाल, म्हणजे पहिला 10वीचा निकाल, की माझा मुलगा हुशार आहे। कारण की जेव्हा माझा 10वीचा निकाल लागला भरपूर कौतुक झालं, 92% पडले होते मला। त्यामुळे वडिलांना एक हे झालं की ह्याला शिकवण्यात काहीतरी आहे, म्हणजे हा काहीतरी बनू शकतो। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का की 10वीच्या निकालानंतरच माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली? नक्कीच 10वीच्या निकालानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली मला। म्हणजे माझ्या वडिलांनी पण मला माझ्या इच्छेनुसार शिक्षण करण्यासाठी मुभा दिली आणि म्हणजे शिक्षण घेताना सर्व प्रकारचा जी मदत त्यांनी फ्रीडम दिली नाही, ती सर्व प्रकारे मला फ्रीडम दिलं की तुला जे करायचंय तू कर। मला कधीही घरातून असं नाही करण्यात आलं की तुला जबरदस्ती की असंच कर हेच कर शिक्षण घे। मुळातच आई वडील दोघेही काय शिकलेले, दोघं शिक्षणात, त्यामुळे त्यांना एवढा शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती घरात, पण त्यामुळे त्यांचे माहित होतं की त्यांना एक आहे की समाजात
माध्यम त्यांना कळत होती की आपला हुशार आहे, त्यांचं कौतुक व्हायचं बाहेर. त्यामुळे मला त्यांनी फुल फ्रीडम दिलं होतं की तुला काय करायचंय तू करू शकतोस. निश्चितच तुम्ही पाहू शकता मंडळी की घरच्यांकडून सुद्धा अशिक्षित असताना, घरातील वातावरण हे अशिक्षित असताना, म्हणजे घरातील कोणीही शिकलेले नव्हते, तरीही घरातील जे काही आई वडील आहेत यांनी फुल सपोर्ट या ठिकाणी जे नवनियुक्त उपजिल्हाधिकारी आहेत यांच्यासाठी फुल सपोर्ट केलेला आहे आणि त्यांना शिक्षणामध्ये कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडू दिलेलं नाही. आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारणार आहोत. तुमचं जे 11वी आणि 12वी हे कोणत्या साईड मधून झालं आणि हे शिक्षण तुम्ही कुठे घेतलं? 11वी आणि 12वीचं शिक्षण माझं डीजे रुपाराय महाविद्यालय जे माहीमला आहे माटुंग्याला, तिथं झालं होतं. आणि सायन्स स्ट्रीम मधनं मी 11वी 12वी केलेली आहे. आणि तिथेही मला चांगले गुण होते, म्हणजे एव्हरेज 75% होते सायन्स बॅकग्राऊंड मधून. तिथला एखादा अनुभव आहे का की म्हणजे गणित हा विषय तुमचा आवडीचाच होता, परंतु इतर कुठले शिक्षक असायचे का की तुमच्यावरती असे एक वेगळा कॅन्डिडेट, गावाकडचा कॅन्डिडेट म्हणून असं कधी त्यांनी गौरवण्यात पाहिलं का? नाही, मला तिथला अनुभव माझ्या आयुष्यातला कलाटणी देणारा अनुभव होता महाविद्यालयातला. मला तिथं खरंच फील झालं होतं की आपल्याला काय तर बनायचं. एक 11वी 12वीचा माझा अनुभव आहे ना, त्या अनुभवातनं मीच ठरवलं की आपल्याला पुढे असं स्पर्धा परीक्षेत सारखं काहीतरी, म्हणजे तेव्हा एक ठिणगी पडल्यासारखं झालं की कारण की तिथं बऱ्यापैकी हुशार मुलं होते, त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड पण बऱ्यापैकी चांगले होते, काही विद्यार्थ्यांचे आई वडील पण चांगल्या पदावर होते. मग त्यातनं आपल्याला एक ऊर्जा भेटून गेली मला तिथून की काय तर बनायला लागेल आपल्याला. निश्चितच 12वीचं शिक्षण ज्यावेळी तुम्ही घेत होता त्यावेळी तुम्हाला गावाकडची ओढ किंवा गाव आठवायचं का, असा कधी प्रसंग आलेला का? नक्कीच, मी दर सुट्टीला गावी असायचोच तेव्हा. त्यामुळे गावचा माझा चांगला म्हणजे हे होता, ओढ होतीच मला. आणि दर सुट्टीला यायचो गावाला. सुट्टी म्हणजे मंथ एंड की वीकेंडला यायचो? नाही, वीकेंडला नाही, आपल्या ज्या दिवाळीच्या सुट्ट्या, हॉलिडेज आहेत आपले, ऑल हॉलिडे गावाकडे येत होता. त्यावेळेचा अनुभव कसा असायचा, म्हणजे गावाकडे आल्यानंतर तुम्हाला काय फील व्हायचं? नाही, गावाकडली म्हणजे शेती किंवा आपली आमची मेंढर त्याबद्दल खरंच मला खूपच प्रेम होतं. म्हणजे खूप चांगलं वाटतं इथं गावाला आलं की वातावरण खूप छान असतं. आपल्या मुंबईतल्या गर्दीपेक्षा हे जरा फ्री चांगलं. निश्चितच मुंबईची जी काही गर्दी आहे आणि आपल्या गावाकडचं जे वातावरण आहे ते निश्चितच वेगळं आहे आणि आपल्याला उल्हासदायी आहे, आनंद देणार आहे. इकडची सर्व मंडळी जी आहे ते भेटतात, दिलखुलास बोलतात आणि मग काय सगळ्या गप्पांना ऊत येत असतो. निश्चितच आपण आता पुढच्या प्रश्नांकडे वळणार आहोत की 10वी 12वी हे तुम्ही ऍव्हरेजेबल मार्क आणि 10वीला चांगल्या पद्धतीची मार्क आणि 12वी जे आहे ते 75% तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. परंतु जो स्पर्धा परीक्षेचा जो कार्यकाळ आहे तो निश्चित कधीपासून म्हणजे सुरुवात झाली या कामाला? 12वी माझं झालं सायन्स मधनं, मला 75% पडले होते. सीईटी मध्ये पण चांगले मार्क्स होते, त्यामुळे मला भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघरला आहे नवी मुंबईला, इथं मी ऍडमिशन घेतलं. म्हणजे माझं तेव्हा कन्फर्म नव्हतं की काय करावं. माझी इच्छा होती, पण माझा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा गणित चांगला विषय होता. पण स्पर्धा परीक्षेचं विश्व बघितलं की तुम्हाला इतिहास, भूगोल, पॉलिटिकल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय स्ट्रॉंग लागतात. त्यामुळे मला एक न्यूनगंड होतं की आपण, आपली इच्छा मात्र आहे खरी, पण हे आपण करू शकू का नक्कीच. कारण की गणित असून त्याचा युजच नाही ना, एवढा युज नाहीये एमपीएससी मध्ये की तुमचं मॅथ्स चांगलं असतं म्हणून तुम्ही क्लिअर करू शकता. मग त्यामुळे तेव्हा निर्णय घेतला की नाही, आपण आपलं बरोबर इच्छा हे करतोय म्हणून नुसतं डायरेक्टली ब्लाइंडली जाऊन काय अर्थ नाहीये. म्हटलं एक प्लॅन बी किंवा सेफ साईडला म्हणून मी इंजिनिअरिंग केलं होतं तेव्हा. इंजिनिअरिंग पूर्ण केलं का अपूर्णच राहिलं? नाही, इंजिनिअरिंग पूर्णच केलं मी. कोणता तुमचं साईड होतं इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंगला मी बीए मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून माझी डिग्री कम्प्लीट आहे आणि 2017ला मी पास आउट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग करत असताना देखील तुम्ही अभ्यास करत होता का? आणि अभ्यास करत असताना किती वेळ करत होता? इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला किती वेळ आणि एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला किती वेळ देत होता? इंजिनिअरिंगचं मी जेव्हा फर्स्ट इयर केलं तेव्हा मला समजून आलं की मला जमतंय आणि होऊ शकतं मला साइड बाय साइड दुसरं. मग सेकंड इयरची फर्स्ट सेम एंडच्या वेळेला की मी जेव्हा म्हटलं की आपण खरंच विचार हे केलं, त्यामागे माझे खरंच
मूळतः ह्याच्या मागचा बॅकग्राऊंड म्हणजे मला म्हणजे आतीची मुलं आहेत हा. ना, ती शिक्षक पोलीस ह्यांच्यामुळे त्यांना माहित होतं की हा बॅकग्राऊंड असा आहे किंवा माझा भाऊ. यांनी सांगितलं की तू, माझी इच्छा होतीच पण तरी मी भेट होतो. ते मला तर म्हणत होते आधीच तू 12वी नंतरच आर्ट्सला घे, कारण की त्यांना विश्वास होता की मला 10वीला चांगले टक्के हुशार आहे. पण मी स्वतःलाच मग कमी लेखत होतो. मग मी इंजिनिअरिंग नंतर ठरवलं आपल्याला करायचंच आहे. मग सेकंड इयरला नंतर मी फर्स्ट सेम, सेकंड इयरची फर्स्ट सेम झाले, थर्ड सेम झाली ना, थर्ड सेमच्या मध्ये सुरुवातीला म्हणलं आपण करायचंय. मी आधी पुस्तक पण आणून ठेवली होती पण काय वाचन झालं नाही. मी बोललो की, आणि मुंबईत तसा हे नाही, स्पर्धा परीक्षेचं वातावरण इतकं नाहीये की तिथं लायब्ररी अभ्यासिका असून तुम्ही अभ्यास केला जातो. म्हणून म्हटलं की आपण एक क्लास लावावं की त्यातनं आपल्याला 4 मुलं तर ओळखीचे भेटतील की जे ह्या क्षेत्रात अभ्यास करतात. मग मी तेव्हा अभ्यासाला सुरुवात म्हणजे इनिशियली शनिवार रविवार जायचो मी. त्यात पण कसं 3 इंजिनिअरिंगच्या 6 महिन्यामध्ये शेवटचे सेम मध्ये एमफिलला एक्झाम असतं, सेमिस्टर एक्झाम, म्हणजे 3 महिन्याचा पिरियड. त्यामध्ये मी क्लासेस करायचो ते शनिवार रविवार. मग सुरुवातीला जेव्हा थर्ड सेमला हे केलं मी आणि सुरुवात केली तिथनं, म्हणजे थोडं थोडं म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला प्रत्येक सेमला. आणि ऍट द एंड जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमला होतो तेव्हा मी ठरवलं होतं की ह्या वर्षीची आपण राज्यसेवा फ्री द्यायची. आधीच्या पण द्यायचो, असं जस्ट जाऊन द्यायचे, सिरियसली द्यायचे. म्हणजे मेन्स तर देता येणार नाही कारण की तोपर्यंत रिझल्ट नसतो, एमपीएससी डिग्रीचा रिझल्ट नसतो, एमपीएससी देतात ना. पण सिरियसली करायचं ठरवलं थोडं. मग तिथे जरा 1-2 रोजचं 1-2 तास, म्हणजे ते पण मला खूप वाटायचं 2 तास अभ्यास करतोय म्हणजे मी. मग मी तेव्हा तिथे सुरू केलं होतं. आणि मी ऍट द एंड म्हणजे एक्झाम हे इंजिनिअरिंग संपायला एक्झाम त्यापूर्वी मी 3 फ्री दिल्या होत्या. एक एसटीआयची दिली होती, एक आरटीओची दिली होती आणि एक्साइजची तर फ्री मी माझा शेवटचा पेपर 30 मेला होता आणि 28 मेला ती एक्झाम फ्री दिली होती. आणि लकीली ह्या 3ही एक्झाम माझ्या डिग्री व्हायच्या आधी मी क्लिअर केला होता. म्हणजे तेव्हा मला स्पार्क भेटला. नाही, हिस्ट्री जिओग्राफी काही असलं आणि माझं काही असलं, माझ्या नावडीचे विषय असले तर केलं तर होऊ शकतं म्हटलं. मग त्यानंतर मी ठरलं डायरेक्ट आपल्याला हे करायचं, म्हणजे आपल्याला पुढून होतंय. मी इंजिनिअरिंग भेटली, हे झाले, डिग्री झालं, परमनंटली फुल टाइम अभ्यास करायचं म्हणून ठरवलं होतं. आणि त्यानंतर मग सुरुवात झाली माझ्या खऱ्या एमपीएससीला. म्हणजे लगेच 3ऱ्या दिवशी एक्झाम झाल्यानंतर मी 3ऱ्या दिवशी पुण्यात होतो. निश्चितच तुम्ही ज्यावेळी इंजिनिअरिंग करत होता त्यावेळी तुम्ही सुरुवातीला 3 एक्झाम ज्या आहेत प्रिलियमच्या त्या क्रॅक केल्या आणि तुमचा आत्मविश्वास जो आहे तो द्विगुणित झाला आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आणि तिथून पुढे तुम्ही चांगली गती घेऊन अभ्यास करू लागला. तुम्ही जे शेड्यूल्ड आहे एमपीएससीचं ते नंतर कशा पद्धतीनं ग्रेडअप केला आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीनं खतपाणी घातलं आणि एकूण अभ्यासाचा जो वेळ आहे तो किती वाढवला? सुरुवातीला तर मला, कारण की मी आयुष्यात कधी 2-3 तासाच्या असं म्हणजे, कारण की झालं मला मी कसं आहे, माझं ॲव्हरेज हे माझा जास्त लक्षात राहत नाही. पण माझ्याकडे का नाही एकदम एक गोष्ट समजण्याची शक्ती आहे ना, ते मला गॉड गिफ्टेड आहे. मी लगेच कॅचअप करू शकतो. ते विसरू शकतो पण लगेच कॅचअप होतात मला गोष्टी, मला लगेच समजतात गोष्टी. त्यामुळे तो माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. मला ते लगेच ओळखलं होते, हे आपल्याला माहिती आहे, ही आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि वीक पॉईंट आपण विसरतो. तर तो विसरतो कसं करायचं त्याचं सॉल्व्ह करण्याचं पण मी तसं हे करून घेतलं होतं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही आत्मपरीक्षण केलं? आत्मपरीक्षण मला झालं होतं, समजलं होतं काय. जेव्हा मी 2017 मेला माझे इंजिनिअरिंगचे पेपर दिले शेवटचे आणि पुढच्या 1.5 महिन्यातच कंबाईन म्हणजे संयुक्त परीक्षेची पूर्व परीक्षा होती. साधारण 40 दिवस माझ्या हातात होते. ह्याच्या आधी मी फक्त माझा जनरल अभ्यास झाला. 40 दिवसात माझा टार्गेटच होतं की मला प्री काढायचे कसल्याही परिस्थितीत. मग पुण्याला गेलो. पुण्याचा माझा शेड्यूल ठीक फिक्स होता. 8 वाजता लायब्ररीत जाणे, 12-12:30 वाजेपर्यंत अभ्यास करणे, जेवण, परत 4 वाजेपर्यंत झोपणे, जेवण झाल्यानंतर 4 ते परत 8ला परत जेवणे, 4 ते 8 अभ्यास करणे, 8ला जेवून 9 वाजता लायब्ररीत जाऊन 11 वाजता किंवा 10:30-11 वाजता येणे. म्हणजे सुरुवातीला हे शेड्यूल असलं तरी ह्याच्यात अभ्यास होत होता असं काही नाही. कारण की हे शेड्यूल होतं माझे असं जाऊन बसायचं तरी सवय लावत होतं. कारण की मला एवढं अभ्यास करण्याची माझी पहिलीच वेळ होती. 40 दिवसात लकीली पूर्व परीक्षा झाली आणि मी ॲव्हरेज स्कोर होता.
म्हणजे मेन्सला बसेल असं वाटत होतं मला नक्की. मग सुरू झालं, मग अभ्यास मेन्सचा सुरू झाला. मग आता तिथे मला जो माझा वीक पॉइंट होता ते मी विसरतो, मग त्याच्यावर सोल्युशन मी प्रत्येक विषयाचं नोट्स काढायचं. 4-5 महिने होते माझ्याकडे मेन्ससाठी. त्यानंतर 5-6 महिने प्रत्येक विषयाच्या नोट्स काढायला सुरुवात केली. 5 महिने पूर्ण मी सर्व माझ्या नोट्स काढून ठेवल्या आणि त्याचा मेन्सचा पण अभ्यास चालू होता. इंग्लिशचा क्लासही लावला होता मी तेव्हा. ते सुरू झालं एंड पर्यंत, डिसेंबर एंड पर्यंत. तोपर्यंत माझ्या सर्व हे झाले होतं. म्हणजे मग एक्झाम झाल्या माझ्या डिसेंबरला पहिली झाली आणि जानेवारीला म्हणजे एसओ आणि एसटी दोन्ही एक्झाम झाल्या. मग लगेच राज्यसेवेची पूर्व परीक्षा होती. मग राज्यसेवेची पूर्व परीक्षा पण मी दिली. त्याच्या आधी माझं नोव्हेंबर डिसेंबरला माझं SIC स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर मध्ये पण सिलेक्शन झालं होतं. ते पण मला लगेच सहज यश भेटलं होतं. म्हणजे दिली एक्झाम, कारण की माझा अभ्यास आणि नोट्स झाले होते त्यामुळे ते पण निघून गेले. पण काही कारणास्तव मी जॉईन नाही केलं ते म्हणजे म्हटलं पुण्यातच राहून आपला बऱ्यापैकी होतोय तर कशाला तिकडे मुंबईत परत जावं, जिकडून सोडून हे आलो. म्हणजे चांगली इन्स्टिट्यूट आहे पण मला वाटलं की नाही, त्यापेक्षा आता इथे लिंक लागली आपल्याला. काही मंडळी गावाकडून पुण्याकडे जातात, मुंबईला जातात, मोठमोठ्या अकॅडमी असतात त्या ठिकाणी वाडवडिलांचा पैसा सुद्धा खर्च होतो. 10 वर्ष 15 वर्ष त्या ठिकाणी ते राहतात. त्यांच्याकडून प्रिलियम क्रॅक होते पण मेन्स क्रॅक होत नाही. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे आणि कसं लक्ष द्यायला पाहिजे? म्हणजे वेळेची, पैशाची आणि त्यांच्या मानसिकतेची, या इतर सगळ्या गोष्टींची कशा पद्धतीनं सांगड बांधता येईल आणि या बाबतीत तुम्ही काय मार्गदर्शन करा? क्लास म्हणताय तर पहिली गोष्ट क्लास लावला, MPSC परीक्षा पास झाला हे याचा कुठेही संबंध नाही. क्लास आणि म्हणजे लावलाच तरच पास होतो हे काही नाही, माझा पर्सनल अनुभव आहे. क्लास लाव म्हणजे कसं आहे, तुम्हाला थोडेफार बेसिक्स मिळते, त्यातून तुम्हाला असं आहे शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतच करूनच करायचं आहे. बरोबर. कारण की क्लास तुम्हाला काय सर्व देत नाही. प्रत्येक इनिशियल जर एखादा पुण्यात नसेल तर त्याने, कारण की तिथं क्राऊड जास्त असतो, तुम्हाला तिथं सिलेक्टेड मुलं पण असतात, ते सांगू शकतात, गाईड करू शकतात. पण अदर ठिकाण पुण्याच्या बाहेर जर तुम्ही करत असला तर ठीक आहे, कारण की बऱ्यापैकी मुलांना रिसोर्सेस माहित नसतात. आताच बऱ्यापैकी ऑनलाईन मटेरियल झाले, युट्यूब म्हणून झाले, मग समजू शकतो हे होतं, काही गरज नाही होती. पण एखाद्या खेड्यापाड्यात असलं की एखादं गायडिंग मटेरियल हे असेल तर ते युजफुल ठरू शकतं त्यासाठी. पण तुम्हाला मेहनत तर शेवटी करायचीच आहे. निश्चित मेहनत. जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल मंडळी तर त्यासाठी निश्चितच मेहनत ही घ्यावी लागणार आहे. आणि एका दुसऱ्या वर्षात नाही तर सलग 3-4 ते 5 वर्ष, 10 वर्ष. आणि काही मंडळींनी 13 प्रिलियम, 10 मेन्स देऊन ते व्यक्ती जे आहेत, विद्यार्थी आहेत, ते सिलेक्ट झालेले नाहीत. तरी सुद्धा ते विद्यार्थी अतिशय जोमानं आणि जिद्दीनं पुन्हा अजून स्पर्धा परीक्षा देत असतात. आता एक आगळा वेगळा प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळी गावाकडे येत होता त्यावेळी तुमचा जो भाऊ आहे, आता जो इंजिनियर म्हणून आहे आणि तो राजकारणात सक्रिय असतो, म्हणजे त्याची स्वप्न जे आहेत की राजकारणात काहीतरी करिअर करावं, तर त्याच्याबरोबर कधी खोडकरपणा, कधी चेष्टा मस्करी असा कधी अनुभव आलाय का? त्या आधीचे अनुभव आहेत खूप. कारण जेव्हा मी MPSC करायचं ठरवलं मी गावाशी संबंध जोडले होते. कारण की मला आधीच वेळ कमी तिथे होतो, कारण की मला लवकरात लवकर पद काढायचं. तर मी अक्षरशः माझी मी एक्झाम दिल्या होत्या ज्या आधी PSI आणि STS 2017ला, त्याचे निकाल पण आले लगेच आणि ते खूप माझ्यासाठी धक्कादायक होते. पहिला निकाल आला डायरेक्ट ASOचा, कॅटेगरीचं कट ऑफ लागलं होतं 147 आणि मला मार्क होते 146. 10 दिवसानंतरचा दुसरा रिझल्ट निकाल STIचा 133 कट ऑफ लागलं होतं आणि मला मार्क होते 133. आणि सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड वेटिंग लिस्ट नंबरला 2 नंबरला होतो मी. कारण की वय जास्त कमी असल्यामुळे ना माझं की ॲज अ प्रेफरन्स ज्यांचं वय सेम असलं, ज्यांचं वय जास्त आहे त्यांना देतात. MPSC मध्ये असं हे रूल आहे की ते ज्यांना वय जास्त आहे सेम त्यांना प्रेफरन्स देतात. म्हणजे सलग मला झटके 2 बसले होते आणि त्याच्या आधी मी प्री पण दिली होती MPSCची आणि त्यात चांगला स्कोर होता. त्यामुळे मला आता ह्या झटक्यातनं सावरायचं असलं तर मला हे खूप अभ्यास परत सुरू करायला लागला होता. आणि ते वडिलांनी मला खूप म्हणजे माझ्यासाठी वडील म्हणजे खूप सपोर्टिंग पाऊल आहे.
खूप बरं. मदत करतात. म्हणजे एवढे आपण याच्या पुढेच तर आहेच सांगेनच मी. मग तेव्हा माझी प्री झाली होती, मग मेन्स चालू होती, मेन्सचा अभ्यास चालू होता. कारण की लगेच लागोपाठ हे झाले मला. आणि त्यानंतर ज्या एमपीएससीचं साधारण कसं असतं, जेव्हा रिझल्ट असतात ना, लागतात ना, त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी तुमच्या लगेच त्याच एक्झामच्या प्री असतात पुढच्या वर्षीच्या. बरोबर. आणि त्याच ज्या फेल झालो होतो त्या 10 दिवसांनी माझी प्री होती. मला समजणं झालं की आता काय करायचं. पण मला कधीच एमपीएससी येतात मी कधीच डिप्रेशन मध्ये गेलो नाही. याचं कारण काय होतं की मला डिप्रेशन मध्ये जायला वेळच नाही भेटला. कारण की दुसऱ्या 4-5 दिवसात जर फ्री असेल तर माणूस रडत काय बसणार आहे त्यात. मग अभ्यास केलाच पाहिजे. मग ती लगेच विसरू गेलो, म्हटलं झालंय ना आपल्या गेल्या हातात पोस्ट, पुढच्या वर्षी नाही गाची पाहिजे असलं तर आपल्याला करणं भाग आहे. मग त्याचा अभ्यास सुरू केला. त्याची प्री झाली, त्यात पण चांगले मार्क्स आले होते मला. म्हणजे ॲव्हरेज मी दरवेळेला प्री हा ST-ASOच्या तर काठावरच पास होतो. मग त्यावेळेस ते पण आलं, म्हटलं ती पण प्रीचं झाले, मेन्स द्यायचीच आहे. पण ह्याच्यामध्ये काय होतं, राज्यसेवाची प्री गेल्या त्या वर्षीची 2018ची आणि मेन्स फर्स्ट अटेम्प्ट होता. प्री पास होणार माहित होतं कारण की मार्क्स चांगले होते. आता वेळ होता की मेन्सचा मॅक्झिमम अभ्यास कव्हर करायचा होता. आणि मेन्सचा अभ्यास कव्हर करायला तर बऱ्यापैकी मी कव्हर केला होता. आणि मला तर मी कुठेच जात नव्हतो. मी माझ्या घरी मुंबईला गेलो तरी सकाळी गेलो तर संध्याकाळी माघारी यायचो. ते पण कशासाठी, एक्झाम असले तरच जावं लागायचं, मुंबईला सेंटर असलं तर. आणि त्यात बरोबर माझ्या घरातल्या 5 व्यक्ती म्हणजे 2 चुलत भावांची, म्हणजे 4 चुलत भावांची आणि 5 जणांची एकदम लग्न आली बरोबर मेन्सच्या टायमिंग. खरं तर मी घरातल्यांना पण सांगितलं होतं, कारण की बरोबर आहे मान्य सगळे हे, पण मी नाही येऊ शकत म्हणलो. कारण की मला महत्वाचं, कारण की 1 महिना पण राहिला आणि माझा अभ्यास तेवढा झाला नव्हता. तरी पण म्हणले नाही आपण करावं लागेल, यावं लागेल. मग म्हटलं 2 दिवस काढले कसे तर. त्या वर्षीची मेन्स दिली, इंटरव्ह्यू पण त्या वर्षीचा दिला. पहिले इंजिनियर झाल्यानंतर पहिली राज्यसेवा प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला आणि 5 मार्कांनी पोस्ट गेली माझी. सुरुवातीला प्री निघाली, त्यानंतर मेन्स निघाली आणि इंटरव्ह्यूला जाताना मनामध्ये काय एक भीतीचं वातावरण होतं का, म्हणजे काय धाकधूक होती का, म्हणजे कसं फेस करणार होता, काय नियोजन होतं, म्हणजे मनामध्ये काय चंचलता होती? नाही, माझा इंटरव्ह्यूचा अनुभव म्हणजे सुरुवात पहिलीच इंटरव्ह्यू होता तो राज्यसेवेचा. म्हणून मी सहज कॅज्युअली गेलो होतो की नाही, मला भीती असं कधी वाटलं नाही. 1-2 मॉक दिले, म्हटलं नाही, फक्त एक आपलं कसं आपण कसं प्रेझेंट होतोय हे माहिती करून घेण्यासाठी मॉक दिले होते. आणि जनरली एवढा मनासारखा नव्हता गेला मला, आणि मार्क पण ॲव्हरेजच आले. त्यामुळे माझं ते 5 मार्कांनी ते गेलं. त्याच वर्षीच्या मी परत कंबाईन पण दिली होती, तुम्हाला बोललो तसं. प्री पास झालं होतं त्याची. मेन्सच्या वेळेला त्यावेळेची मेन्स पण दिली एसओची, ती बरोबर 0 मार्कांनी त्याही वर्षी गेली. सलग 2 झटके त्या दुसऱ्या वर्षी मला बसले होते. त्या वर्षी RFO पण दिली, आपली फॉरेस्ट 1 सेवा पण दिली, त्याची पण प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला आणि बरोबर ती पण 5 मार्कांनी गेली. म्हणजे एकूण तुमच्या मेन्स ज्या आहेत, मेन्स नंतर तुम्ही मुलाखतीमध्ये किती मुलाखतीमध्ये बाहेर पडला असं तुम्हाला एकदम? मुलाखतीमध्ये तर आता ही दिलेली माझी 3री मुलाखत होती. ती राज्यसेवाची पहिली, त्यात फेल झालो, 1 सेवा फेल झालो, आताची ही 3री होती, ह्याच्यामध्ये क्लिअर झालं. एकूण 2 तुम्ही फेल झाला आणि 3ऱ्या मुलाखतीत नाही फेल झालो असं म्हणता येणार, कारण की तो कंबाईन स्कोर असतो. माझा स्कोरच तेवढा अचीव नाही झाला. मार्क्स कमी, एकत्रित स्कोरच कमी असल्यामुळे माझं कंबाईनली स्कोरच कमी झाल्यामुळे ते बाहेर फेकलो गेलो एक्झाम मधनं. त्यावेळेला पण असंच, आता काय हे अपयश पण होतं. पण त्याच्यात एक चांगली बाब होती की त्यावेळेला ना मला महापरीक्षेतून ना नगरपालिकेमध्ये नोकरी लागली होती. मी गेल्या वर्षी जॉईनिंग, म्हणजे मी जानेवारी 2019ला जॉईनिंग पण केलं होतं. कुठं? अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सध्या पण मी कार्यरत आहे तिथे. पण तुमचा त्या सेवेचा आणि एकंदरीत MPSC एक्झामचा अभ्यासाचा ही काय जी सांगड आहे ती कशी बसवत होता? हा, ती खूप मजेशीर गोष्ट. जानेवारी बरोबर 2019ला माझी हे झाली, नियुक्ती झाली आणि बरोबर 20 दिवसांनी माझी परत पुढच्या वर्षीची प्री होती, ज्याचा इंटरव्ह्यू मी 5 जानेवारीला दिला होता आधीचा. बरोबर 17 फेब्रुवारीला परत माझी पुढच्या वर्षीची प्री होती बरोबर. मग आता ती एक्झाम साठी सुट्टी मी भेटत नव्हती मला, तर
मी 7 एका दिवसाचं- पाठोपाठ एक अशी काही ना काही अडचणी नाही, अडचणी- घरातले लग्न हा. समारंभ असतील हा. किंवा एखादी नोकरी जॉईन करायची म्हटलं की प्रिया आलेलीच आहे असं येऊन ठेपलेलं असायचं. नाही तशा तर होत्याच. बरोबर 7 दिवस मी एक्झाम 7 दिवस सुट्टी काढून गेलो मी एक्झामला आणि बरोबर जो इंटरव्ह्यू दिला होता त्याचा बरोबर 14 जानेवारी व्हॅलेंटाईन दिवशी माझा एमपीएससी ने प्रयत्न केला हा, हा, हा. आणि मी पास फेल झालो. 17 फेब्रुवारीला मला कधी डिप्रेशन मध्ये जायला एमपीएससी ने वेळच दिला नाही. बरं. म्हणून म्हणतात की तू एवढ्या सक्सेसफुली 0-0 मार्कांनी जातात तू डिप्रेशन मध्ये कसा गेला नाहीस. पण मला वेळच दिला नाही की कारण की पुढच्या एक्झामच माझ्या पुढे येऊन बसले. 8-15 दिवसांना असायचं लगेच attempt काय असायचं. तिथं काय करणार, काय अभ्यास केला जाऊन जरी रिझल्ट असला तरी मला जाऊन बसावंच लागायचं लायब्ररीमध्ये. काय करणारच काय. म्हणजे एका पाठोपाठ एक निकाल लागत जायचे. काही सुखद अनुभव असायचे, काही धक्कादायक असायचे, पण तुम्ही कधी डगमगला नाही. मग तिथनं खरं माझा स्ट्रगलिंग पिरियड सुरू झाला. एक्झाम दिली फेब्रुवारी मध्ये 2019ला आणि स्ट्रगलिंग कारण की जॉब पण करायचा होता आणि अभ्यास पण करायचा होता. गटकचं पद मला मिळालं होतं पण मला माहित होतं माझी कॅपेबिलिटी काय. पण तिथनं स्ट्रगलिंग पिरियड सुरू झाला. शनिवार मी तिथंच अंबरनाथ मध्येच राहायला लागलो. मी सहजा मुंबईमध्ये पुस्तकं घेऊन जाते. मी अभ्यासच करत नाही तिथं. सोमवार ते शुक्रवार मी तिथं जॉब करायचो. शनिवार रविवार शुक्रवारी संध्याकाळी मी पुण्याला यायचो. 2 दिवस अभ्यास करायचो आणि सोमवारी सकाळी पुण्यातनं जॉबवर डायरेक्ट. मग 3 वर्षात साधारण मी अभ्यास काय नाही केला. माझं हे होतं की मी नोट्स हे करतो. मी माझा बॅकग्राऊंड म्हणजे हे होती की मला लक्षात राहत नाही तर मी त्याच्यावर हे काढला होता उपाय की स्वतःच्या एक नोट्स काढायचे. एमपीसी मध्ये प्रत्येक विषयाची 4-4 पुस्तकं असतात. एक बेसिक पुस्तक पकडायचं त्याच्या नोट्स काढायच्या आणि बाकीची 4 पुस्तकं त्यात ऍड करायची. हे माझ्या डोक्यात हे केलं होतं कारण की विसरतोय तर एक वही बनवायची आणि त्या 4 पुस्तकांचा सारांश आणायचा आणि ते मल्टिपल टाइम वाचायचं. मग तसं केलं. 3 महिने फक्त कंटिन्युअस नोट्स काढल्या. काही न वाचलं, पाठांतर काही केलं नाही. 2 महिने होते उरलेले. 2 महिने सुट्ट्या टाकल्या तिथून जॉबमधून सुट्ट्या टाकल्या. कशा टाकल्या निघून आलो. आता काय आपल्याला पर्याय नाही. अभ्यास पास व्हायचंय तर मग निघून आलो आणि 2 महिने कंटिन्यू तर रटल्या. एका विषयाच्या माझ्या त्यावेळेला पण 5-6 रिव्हिजन झाल्या होत्या. मग जबरदस्त अभ्यास झाला. एवढा कॉन्फिडन्स आला की एक्झामच्या जायच्या आदल्या 2 दिवसापूर्वी मी मित्रांना सांगितलं होतं काही नाही ह्या ह्याच्यावर फक्त या रिटर्नच्या ह्याच्यावर मी महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये येण्यासारखा माझा अभ्यास झालेला आहे. म्हणजे कारण की मी जबरदस्त कॉन्फिडन्स आहे. जेव्हा माझ्या एक्झाम फेल व्हायचं ना तेव्हा मी मित्रांना सांगायचो 0-1-2 मार्कात इकडचं तिकडं भेटली तरी मला हे नाही भेटेल. त्या सगळ्या फेल होत गेल्या. मेन्स दिली तिथनं अभ्यास बंद केला कारण की जेव्हा फर्स्ट आन्सर की चेक केली तेव्हा चांगला स्कोर होता. म्हटलं काय तर भेटून जाईल. म्हटलं आता जॉब करायचं आहे आपल्याला. तोपर्यंत जॉब केलाच पूर्ण. बाकीचे एक्झाम सर्व बंद केला. जॉब आणि आपलं अभ्यास हे जॉब अभ्यासाचं इंटरव्ह्यूचं आता थोडंफार आणि सुरू केलं आणि मार्च 2020ला इंटरव्ह्यू झाला 19 मार्चला आणि 19 जूनला रिझल्ट लागला त्याचा. आणि मित्राला बोललो तशा प्रकारे पहिल्या 5 मध्ये नाही आलो तरी पहिल्या 10-11 मध्ये म्हणजे माझा जनरल ओव्हरऑल 11वा आहे राज्यात मी आणि डीसी उपजिल्हाधिकारी संवर्गातनं 9वा आहे. निश्चितच हे जे तुम्हाला यश मिळाले हे वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मिळालेलं आहे. आणि या यशा पाठीमागचं जे काय नेमकं गुपित आहे ते तुम्हाला नेमकं असं इन्स्पायर कोण करायचं आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी असं प्रगल्भ गायडन्स किंवा तुम्ही मानसिक तयारी केली होती का घरच्यांकडून कुणाकडून मार्गदर्शन मिळायचं का. आणि त्यातच एक संलग्न प्रश्न आहे त्याला धरूनच की ह्या यशाचं जे काय तुम्ही हे यश कोणाला म्हणजे कोणाकडून मिळालं असं तुम्हाला वाटतंय. नाही हे यश फक्त एक यश परीक्षा पास पूर्ण होण्यासारखं नसतं. ऍक्च्युअली हे एक पूर्ण जर्नी असते ती लहानपणापासूनची असते आणि ती इथे येऊन टेकते. सुरुवात तर आई वडिलांपासूनच होते की जे सुरुवातीचे प्रथम गुरु असतात तुमचे. मग आपले शाळेतले सर्व शिक्षक माझे गुरुजन वर्ग भेटलेले तसेच चांगले मित्र एमपीसी क्षेत्रातले मित्र एमपीसी क्षेत्रातले सिनियर ज्यांनी मला गायडन्स केलं यांचा सर्वांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे वाट आहे. आणि माझ्या जरूर जाऊ घेणे एका मित्राचं सागर सरगर की जो माझा रूम पार्टनर
आणि त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत. की त्याने माझ्यासाठी खूप केलं होतं. म्हणजे माझा रूम पार्टनरच आहे, तो मला सहज सांभाळून घ्यायचा आणि त्याच्यामुळं एक झालं चांगलं माझं. म्हणजे एक रूम पार्टनर चांगला भेटला आणि तिथनं आम्ही दोघं कंटिन्युअस चांगला अभ्यास करायला लागलो. कारण की कसं असतं की तुम्हाला मित्र पण तसे चांगले भेटले पाहिजेत. बरोबर. तेव्हाच तुम्हाला तुमच्या बरोबर बसणारे पण थोडीच तोड पाहिजेत अभ्यासाला. की नाहीतर मित्र असा फिरत असला तर आपली पण मन लागत नाही अभ्यासात. हा, मग ते एमपीएससी मध्ये तसं झालं माझं आणि निश्चित त्यामुळेच एक सर्वांचं योगदान आहे. आणि सर्वात महत्वाचं मी एमपीएससी मला जावायला मजबूर केलं ते माझ्या आत्तीचा मुलगा मनगिरी खटरे यांचं पण मी धन्यवाद आणि माझ्या भावाचं पण की या दोघांनी मला घेऊन गेले होते. म्हटलं तर तुला करायचंच नाही. म्हणजे तुमचे आत्याचे जे कोणी रिलेटिव्ह असतील, मुलगा, त्यांनी आणि तुमच्या भावाने नाही सर्वांचं होतं की मला हे करायचं. सर्व मला फोर्सच करत होते सर्व आणि माझे मित्र पण आणि घरातले पण नातेवाईक पण की नाही तुला तुझ्यात टॅलेंट आहे, तुझ्यात कॅलिबर आहे आणि तू करू शकतो. कारण की सर्वांची इच्छा होती की आपल्या घरात कोणच नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या पदासारखं आणि तुझ्याकडे होऊ शकतं तर काय करण्याला म्हणजे करायला काय हरकतच नाही. काय म्हणजे ट्राय केलं काय हरकत. निश्चितच. आणि इथून पुढची जी वाटचाल आहे ती कशी असणार आहे? म्हणजे आजपर्यंतचा जो प्रेरणादायी प्रवास आहे तो निश्चितच गिरडीकरांची तमाम, त्याचबरोबर सोलापूर जिल्हावासियांची मान उंचावणारा आज मानाचा तुरा जो आहे तो गिरडीकरांच्या मानामध्ये खवला गेलेला आहे. शिरपेचामध्ये खवला गेलेला आहे गिरडीकरांच्या. उपजिल्हाधिकारी पद हे तुम्हाला मिळालेलं आहे. परंतु समाजामध्ये जे काही विद्यार्थी असतील किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे जे कोणी विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही प्रेरणादायी काही 2 शब्द बोलू शकता का, जेणेकरून ते आतून आणखी पेटून उठतील आणि असं काहीतरी समाजामध्ये नावलौकिक करण्याचा प्रयत्न करतील? स्पर्धा परीक्षा हे इशू की हे जनरली लोकसंपर्काशी संबंधित बऱ्यापैकी पद ह्याच्यामध्ये असतात आणि त्या लोकसंपर्कातून तुम्ही समाजासाठी खूप प्रकारे चांगल्या प्रकारे कामं होऊ शकतात. यश भेटले की तुम्हाला तुमचे सोशल प्रेस्टिज पण वाढतं, सर्व गोष्टी होतात, तुम्हाला मनासारखा जॉब पण भेटतो. पण असा जॉब भेटतो की ज्याच्यातून लोकांचंही चांगलं होऊ शकतं. बरोबर आहे. आणि चांगलं करता येऊ शकतं. त्यामुळे हे आपण स्पर्धा परीक्षा ज्यांना खरीच इच्छा आहे त्यांनी करण्यास काहीच हरकत नाही. तुमचं असं अनालिसिस आहे का की तुम्ही कधी असं ठरवलेलं आहे का की लिखाण केलेलं आहे का की एक साधा सिंपल मुलगा की किती वेळामध्ये, किती वर्षामध्ये तो एमपीएससी एक्झाम पास होऊ शकतो, पास आउट होऊ शकतो, असा कधी अभ्यास आहे? म्हणजे अंदाज आहे की गावाकडून गेलेला आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि वातावरण चांगलं आहे आणि किती तास अभ्यास करावा त्या व्यक्तीला आणि कधी त्याची पोस्ट? कसं आहे, किती तास करण्यापेक्षा कसा करतो त्याला महत्व आहे. निश्चितच. नाहीतर मुलं 10-10 वर्ष 4-4 वर्ष केले तरी त्यांची सायकलच बनून जाते कारण की स्कोरच वाढत नाही. मग तिथं किती तास करण्याला नाही, तुम्ही कसा करता त्याला महत्व जास्त प्राप्त होतं. तुम्ही कशा प्रकारे नोट्स करता, त्याच्या मल्टिपल रिव्हिजन. कारण की पुस्तकं सेमच आहेत. मार्केटमध्ये रोज एक नवीन पुस्तके भर पडते. मग त्याच्या मोहाला तुम्ही बनवून जर एक रोज पुस्तक घेतलं तर तुमच्या आधीचे त्याच्याच रिव्हिजन न होता तुम्ही नवीन एक रद्दी वाढवत चालल्याचा प्रकार असतो तो. ते जर टाळलं तर सहज हे करण्यासाठी आणि ह्याला काल मर्यादा नाही. एखाद्याचा सहज काय 1-2 वर्षात पण झालेली सिलेक्ट मुलं आहेत, काय ना 5-6 वर्ष पण लागलेली आहेत. असं नाही की याला काही टाइम बाउंड आहे की तुम्ही 4 वर्षातच तुम्ही क्लिअर होऊ शकता, असं काही नाही. असं काय म्हणजे ज्या त्या व्यक्तीची मानसिकता, त्याचा अभ्यास करण्याची तयारी, समजून घेण्याची क्षमता आणि त्याची ग्रास्पिंग पॉवर याच्यावरती सगळं डिपेंड आहे. निश्चितच. आता इथून पुढं आई वडिलांसाठी काय खास योजना आखाल का आणि त्यांच्यासाठी काय करणार आहात तुम्ही? आणि आज जो आनंदाचा क्षण आहे या दिवशी तुम्ही काय बोलणार आहात? आई वडिलांनी तुमच्यासाठी कशा पद्धतीनं म्हणजे स्ट्रगल केलं, त्यांनी जे काय सोसलंय ते निश्चितच आज म्हणजे वाखाणण्याजोगं यश तुम्ही प्राप्त केलं. त्यामुळं त्या सगळ्या आनंदाचं आणि त्यांच्या कष्टाचं नेमकं आज चीज झाल्याचं वाटतंय आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलाल? खरं तर हे यश आमच्या म्हणजे जे घरातून सपोर्ट होता त्याच्यामुळेच खूप मोठं वाटतंय. कारण की मी कधीच डिप्रेशन मध्ये जाऊ दिलं नाही. कारण की ह्यांनीच माझ्या नेहमी पाठीशी होते. काही मला फेल झाल्याचं कधीच दुःख नाही. अक्षरशः मला कधी मी एवढं फेल झालो पण मला कधी वाईट वाटलं नाही. कारण की मी खंबीर होतो. कारण की माझ्या मागे
होते. माझे मित्र पण होते, तू असं कसं काय म्हणजे एवढा स्ट्रॉंग नाही म्हणलं. म्हणजे घरातले एवढं स्ट्रॉंग राहिला मला हे करतात, मला कधीच हे वाटलं नाही. पण जेव्हा मी एक्झाम ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी अण्णांना फोन करायचो, अण्णा ह्या वर्षी पण आपलं झालं नाही म्हणलं. पण अण्णा म्हणायचे काय नाही, या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी आपलं नक्की होत असते, तू फक्त अभ्यास करत राहा. म्हणले आपण झालंय, आपल्याला रडण्याची पाळी आली, पण नाही आपण एक दिवशी खूप हसू. आणि अक्षरशः त्या दिवशी ज्या दिवशी रिझल्ट लागला 4 दिवसापूर्वी, तेव्हा अण्णा खूप हसले पण, आणि त्या आनंदात अश्रू पण निघून गेले डोळ्यातनं, पाणी पण त्या आनंदात निघून आलं. आता झालाय एक्झाम, पास झालोय, एक स्वप्न साकार झालंय माझं आणि माझ्या कुटुंबाचंही. तर आता वडिलांसाठी तर आयुष्यच त्यांच्यासाठीच घालवायचं, त्यांच्यासाठीच करायचं. त्यात विशेष काय जे आहे ते त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रेरणास्रोत हाच होता की त्यांच्यासाठी काय तर करायचं हे पण होतं, की म्हणून ही स्पर्धा परीक्षा करायचं हे पण होतं की नाही आपल्याला माझ्या नावाने आई वडिलांना हे काहीतरी ओळखलं झाले. निश्चितच. जसं मंडळी तुम्ही पाहताय की एखाद्या यशापाठीमाग कोणीतरी निश्चितच असतं खंबीरपणानं उभे राहिलेले, तसे त्यांचे आई आणि वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं निश्चितच उभे राहिले होते. आणि हा गिरडीचा हिरा जो आहे तो आज आपल्याला चमकत असताना दिसत आहे. अगदी कष्टातून उभं राहिलेल्या ह्या पदापर्यंत पोहोचताना आपल्याला दिसत आहे. तुम्ही आणखी शेवटचा एक प्रश्न आहे की इथून पुढचं कामकाज जे असणार आहे तुमचं, तुम्ही दुसऱ्या कोणत्या पदासाठी अप्लाय करणार आहात का भविष्यात? उपजिल्हाधिकारी पदावरून जिल्हाधिकारी, सचिव अशा मोठमोठ्या पदांसाठी तुम्ही कामकाज करणार आहात का यामध्ये समाधानी आहात? कशा पद्धतीने तुमची वाटचाल असणार पुढची? मुळात मला हे यश मिळण्यामागचं एक कारण पण होतं की मी फुल कॉन्सन्ट्रेटेड होतो. बरं. मी आतापर्यंत एकही युपीएससीचा फॉर्म भरला नाही. नाहीतर काही कार्यकर्ते असे असतात पुण्यामध्ये तलाट्यापासून युपीएससी पर्यंतचा फॉर्म भरतात, एकही साधी प्री पण पास होऊ शकत नाही. माझं क्लिअर होतं मला एमपीएससी की एमपीएससीच करायचंय. मी दुसरे फॉर्म पण भरत नव्हतो मध्ये की नाही आपल्याला करायचंय तर एवढं. म्हणजे मला कारण की 2 वर्ष पहिल्यांदा मी ठरवलं होतं की आपल्याला एमपीएससी करायचं, त्यामुळे युपीएससीचा एकही फॉर्म भरला नाही. आणि युपीएससी आणि एमपीएससी मध्ये जरा वेगळं आहे. बरोबर. हा त्याचा हे जे आहे वर्गवारी हे ऑब्जेक्टिव्ह आहे ती पूर्ण सब्जेक्टिव्ह आहे. बरोबर. मग ते आता त्याला तयारी करायला आणि खूप वेळ, त्यापेक्षा मला ऍक्च्युअली मी तहसीलदार होण्यासाठी आलो होतो. आणि एक्झाम रिझल्ट लागायच्या आधी पण मी मित्रांनो म्हणायचो की तहसीलदार भेटलं तरी मी खुश आहे, आणि की मला ती माझी इच्छाच होती. पण अक्षरशः मित्र पण म्हणायचे नाही तुला डीसी भेटून जाईल. निश्चितच ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा एक खूप मोठा सुखदायक हा धक्का आहे, सुखद धक्का आहे. पहिल्यांदा ज्यावेळी तुम्हाला निकाल समजलाय असं ज्यावेळी वाटलं त्यावेळी तुम्हाला किती आनंद झाला आणि पहिला फोन तुम्ही कुणाला केला? ऍक्च्युअली निकाल मला समजला हे पण म्हणजे माझा मित्र आहे, आम्ही दोघं कॉन्टॅक्ट मध्ये होते साधारण 10 दिवस की आज लागेल उद्या लागेल आज लागेल उद्या लागेल. आणि रोज अफवा व्हायचे की आज लागणार आहे आज लागणार आहे. आणि सकाळी एकदा बोलणं झालं होतं त्याच्याशी, तो म्हणला आज लागत असतोय, पण मी म्हणलं हे अफवा म्हणजे हे अफवा अशा ह्याच्यानेच त्याला हे केलं ना हसलो हे सोडून दिलं. दुपारी 4 वाजता त्याचा फोन आला. मग मी सहज ऑफिसमध्ये होतो आणि ऑफिस मधनच विचारलं अरे काय मग आज काय नवीन काय अफवा आहे? तो म्हणला तू राज्यात 9 आलाय मी राज्यात 10 आलोय डीसी वर्गात. अरे बापरे, अभिनंदन. मग मला समजलंच नाही. मग मी लगेच गेलो बाहेर ऑफिस मधून आणि पहिला फोन अक्कांना लावला आणि त्यांना सांगितलं की आपण उपजिल्हाधिकारी झालोय आणि राज्यात चांगला रँक पण आलेला आहे माझा. खूप आनंद झाला त्यांना. निश्चितच मंडळी आपण पाहताय की यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच वाट पाहावी लागते. आणि आपण एखाद्या कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाट पाहत असतो मंडळी त्यावेळी आपल्याला खूप उत्कंठा लागलेली असते. आणि निश्चितच त्या पद्धतीच्या निकाल कोणता एखादा लागायचा असेल 10वीचा असेल 12वीचा असेल तर त्या संदर्भात अफवा ह्या होतच असतात. हे काय आजचं नाही मंडळी, हे खूप दिवसापासून चालतच असतं. ज्यावेळी खऱ्या अर्थानं निकाल लागला त्यावेळी सुद्धा यांना असं वाटलं होतं की ही सुद्धा एक अफवा आहे का काय, परंतु त्यावेळी ही अफवा नसून हा खरा निकाल होता. आणि यांचा राज्यात डीसी पदावर 9व्या रँकला होते आणि त्यांचा मित्र जो होता तो 10व्या रँकला होता. आणि तो जो सुखद अनुभव आहे
तो अनुभव त्यांनी सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांशी शेअर केला आणि त्यांना निश्चितच त्यावेळी आनंद अश्रू आवरले नसणार आहेत. ते त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळतंय. समाजासाठी तुम्ही काय संदेश द्याल? आणि आपण इथंच थांबूया. समाजासाठी तुम्ही काय संदेश द्याल? लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतून जी काही मंडळी आहे समाजामध्ये वावरत असणारी, ती अजून पेशाने उठून कामाला लागावी. व्यवसाय असेल, स्पर्धा परीक्षा असतील किंवा राजकारण असेल, कुठलंही क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये धडाडीनं काम करण्याची उमेद त्यांच्या मनामध्ये जागृत व्हावी. यासाठी समाजासाठी काय सांगाल? बऱ्याच आता रिझल्ट लागला आणि माझं जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हापासून खूप जण म्हणतात आम्हाला हे करायचंय, आम्हाला MPSC करायचं. माझं पहिलंच मत होतं की कोण म्हणतंय आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलंय म्हणून कधीच करू. जोपर्यंत तुम्ही पेटत नाही तोपर्यंत काय MPSC दुसऱ्याने सांगून होत नसते. जेव्हा तुमच्यात आग लागत नाही तोपर्यंत ते सहजारी नाही. खरंच जर तुम्हाला वाटत असले तर करा MPSC. कारण की स्वतःचे म्हणजे असं नाही की MPSCच करणं, कुठलीही गोष्ट स्वतःच्या निर्णयावर ठाम पाहिजे की तुम्हाला करायचे म्हणून. कुणी तर प्रेशराईज तुम्हाला करते म्हणून एक असल्या क्षेत्रात येऊ नका, कारण की खूप वेळ निघून जाईल हातातून आणि काहीच राहणार नाही तुमच्या हातात. त्यापेक्षा स्वतःचं हे स्ट्रॉंग हे ओपिनियन ठेवा. माझ्याही बाबतीत असंच होतं. मी जेव्हा MPSC ठरवलं खूप जण सांगितलं, पण जेव्हा मी स्वतः ठरवलं करायचंय तेव्हा मी माझ्या निर्णयावर असं नाही मी ते सांगतात म्हणून मी नाही केलं. चांगल्या गोष्टीने ह्याने सांगत होते मान्य सगळं, पण मी स्वतःचा निर्णय घेतला. हा माझा निर्णय. म्हणजे जरी सर्वांनी मला या बाबतीत मार्गदर्शन केलं असलं तरी मी म्हटलं की हा करण्याचा निर्णय आहे ना हा स्वतःचा आहे. मग हे स्वतःच्या मनाने झालं होतं. म्हणजे मी म्हटलो की ह्याच्यात दोष कुणाला नाही दिला, हा निर्णय माझा आहे आणि मी ह्याच्यात माझं चांगलं झालं तरी चांगलं आहे, वाटोळं झालं तर ह्याच्यात मी सर्वस्वी जबाबदार आहे. कुणावर ढकलून अशा गोष्टी नाही होत. बरोबर. स्वतः तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे तरच होतात. नाही तरी कोणी तर सांगितलं म्हणून बिलकुल करणार का? तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रातच करा. कारण की आयुष्यात एकदाच भेटतं, त्यातच काहीतरी करायचं. म्हणजे त्या तुम्ही जे आवडतं क्षेत्र आहे त्याच्यातच करा. असं खूप हवा आहे, चर्चा आहे, खूप पदाला मान आहे म्हणून इकडे येऊ नका. कारण की आयुष्यातले नाही तुम्हाला जमलं तर वेळही निघून गेलेला असेल. बरोबर. निश्चितच मंडळी, उपजिल्हाधिकारी पदावर आज या ठिकाणी जाण्यासाठी खूप कष्ट आणि कष्टांची पराकाष्ठा करावी लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अगदी अभ्यास करावा लागतो आणि दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करून आपल्याला अभ्यास करावा लागतो, परिश्रम करावे लागतात मंडळी. आणि त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही ते तुमचं क्षेत्र निवडता त्यावेळी ते तुमचं क्षेत्र फायनली 100% तेच असावं शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. आपल्या सांगोला माझा टीम कडून आपण नवनियुक्त उपजिल्हाधिकारी यांचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहोत आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. सांगोला माझा न्यूज चॅनल आणि सर्व टीमचेही मी समाधान घोटुकडे आणि माझ्या घोटुकडे परिवारातर्फे आभार मानतो की ते आमच्या घरी आले आणि माझी मुलाखत घेतली. धन्यवाद सर. कॅमेरामन नामदेव बुर्गे सोबत मी कैलास गोरे, सांगोला माझा न्यूज गिरडी.